नमस्कार, माझं नाव मारुती सुदाम राक्षे. मी राहणार पिंपळगाव खडकी मंचरच्या खालती 5 किलोमीटर आहे. पण सांगण्यासारखं भरपूर काही आहे. पण आज इथं येण्याचं कारण म्हणजे आधी 10 फेब्रुवारीला आलो होतो. पण सर या म्हणून मला काही वेळ भेटला नाही. माझ्या कामात मी गुंतलं तर मी स्वार्थी, मी नीट झालो इथून म्हणून गेलो, परत आलोच नाही. मी स्वार्थी थोडक्यात. पण मी स्वार्थासाठी माझ्यासाठी स्वार्थ आहे. पण मी माझ्या गावामधले जवळजवळ 50 ते 60 लोक दर सेमिनारला कमीत कमी 8-9 लोक आत्ता आहेत, 8 लोक आहेत बघायला. मी स्वतः ते माझे खास मित्र असल्यामुळे मला इथं यावं लागलं. आणि अतिशय म्हणजे माझ्या जीवनातलं एवढं काही आहे का मी मृत्यूच्या दारात होतो. इथं ॲम्ब्युलन्स करून आणलं होतं मला, ॲम्ब्युलन्स. परिस्थिती अशी होती, मला कुठल्याही प्रकारचा आजार काही नव्हता. मी माझं शरीर मी कुठल्याही प्रकारचं लपवून ठेवीत नाही. मी आपलं तंबाखू आणि गुटखा आणि बियर ही माझ्या शरीरात खूप प्रमाणात होती. त्याने शरीर माझं जाम झालं. माझी बॉडी होती 95 किलो. 95 किलो असताना मला इतका त्रास झाला का मी तसंच सुटेबल होतो. पण नंतर मला थोडी ॲसिडिटी व्हायला लागली. डॉक्टरकडे जायचा, थोडं डॉक्टरने सांगितलं, अरे दारू सोड. पण काय जास्त मजा, पार्ट्या हे ते आमचं. तसंच चालत डॉक्टरने शेवटी सांगितलं, तू माझ्याकडे येऊ नको, पिलेला असला तर येऊ नको. सगळे डॉक्टर माझे जीवाचे डॉक्टर आहेत, ते म्हणले येऊच नको. पण मला काही ते राहायला नाही. होता ॲसिडिटीचं प्रमाण इतक्या लांब वर गेलं का मला ती झेपणी झालं. मी बाथरूममध्ये धडकी घ्यायला लागलो, काही पण करायला लागलो. मला काही सुधारतच नव्हतं. मग डॉक्टरनी हे डॉक्टर, छोटे डॉक्टर, मोठे डॉक्टर, ॲकवर्डला गेलो, संचिती, रुबी, अजून तुम्हाला कुठं सांगू. मला इतकं हे याने एका डॉक्टर दास सांगितलं, मेमन डॉक्टर होते, ते म्हणले तुम्ही मेंटल झाला. काही मी असं इथं कळ लागली, इथं पडले, उलटी झाली. आणि काय सांगतो म्हणले, एवढा झालाय तू, जा मेंटल हॉस्पिटलला. माझी मंडळी म्हणली चला तिकडं जाऊया. गेलो, नाईलाजाने गेलो. बाथरूममध्ये पडणारा नळ एक सुद्धा ठेवला नाही बाथरूममध्ये मी. इतकी परिस्थिती माझी वाईट होती. डॉक्टर मला कंटाळले. थोरा डॉक्टर काय एवढे भारी संचितीचे, रुबीचे डॉक्टर कंटाळले. म्हणजे तुला आजार काहीच नाही, तू घरी जा, वेळा झालाय. आणि मी कुठंच नाही गेलो. मला माझी मेवणी मला देवासारखी भेटली बिचारी. ती म्हणायची, दाजी तुम्ही जगलात तर सगळं होईल, तुम्ही जा. नाव सांगा सर त्यांचं. भारती गोडे म्हणून. अतिशय छान बिचारीनं जा म्हणले कंद सरांसमोर, भेटा तुम्ही, काही करू नका, जातं करू. आलो मस्तपैकी सरांना भेटलो. तर मी सेमिनार कसं केलं माझं मला माहीत नाही. तुम्ही तरी छान बसलात, पण मी असा खुर्चीत खाली बसायचा, उठायचा, असं सेमिनार केलं. पण शेवट गेले मी. आणि आत्तापर्यंत इथून घरी गेलो काही नाही. माझी मंडळीनं मला खूप 2 वर्ष जपलं. इतकं जपलं मला बेहिसाबी. 2 वर्ष ती माझ्यापासून 1 मिनटं वाजवलं नाही. जे सरांनी सांगितलं तेच तिने फॉलो करायला. तिने जे सांगितलं, मी शेजारी घराच्या अवतीभोवती जेवढे पाचोळा मला सरांनी सांगितलेला तो सगळा गोळा करायचा मी. आणि 2 जण मिळून ज्यूस करायचा. आणि एनिमा इथून गेल्यानंतर मी पहिल्यांदा घेतला, माझा आजारच पळून गेला. काय झालं, आजारच पळून गेला. पुढे गेले डॉक्टर, मेडिक्लेम मोठा, पैशावाला लोटा. अरे काय चाललंय, अरे हे ऐकणे, मी सांगण्याचं तात्पर्य भरपूर काही सांगायला मला. पण आता वेळ तेवढा राहिलेला नाही आपल्याकडं. मला सरांना सांगायचं बरंच काय. मी पुढच्या सेमिनार जे सरांनी अजूनपर्यंत बरंच म्हणजे सांगण्यासारखं आहे, पण वेळ कमी पडते आपल्याला. तरी पण हे तुम्ही सरांनी सांगितले, स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी जगू नका. पहिली गोष्ट काय, जे सांगितलंय ना ते करायचं. 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही अगर खाऊ नका, हे करा ते करा, ते सांगतील काही सांगतील, आपलं काही घेणं नाही त्याचं. ते काही सांगू द्या, आपल्याला आपल्यासाठी जगायचं आहे. पण फक्त फास्टिंग म्हणजे उपवास, आणि दुसरी गोष्ट एनिमा, आणि एनर्जीसाठी फूड्स, हे 3 गोष्टी पाळा. एकदम व्यवस्थित होणार तुमची बॉडी. माझ्या सांगते आलेले मित्र बघा 122 किलोची वेट आहे. नाद नाही करा त्यांचा. हो, अजूनपर्यंत कोणालाच नाही. पण तरी पण ते इतकं म्हणजे माझ्याकडे पाहून चला करू. आणि त्यांची बॉडी मी कमीत कमी 80 किलो आणणार म्हणजे आणणार, हा माझा शब्द आहे. हे चांगल्यासाठी करा, काय करा, दुसऱ्यासाठी जागा. यातून काही कमिशन नाही आपल्याला. मला काही भरपूर काही कमिशन असल्या ठिकाणी तुम्ही जाताय ना. डॉक्टर कमिशन इकडे, हे पेशंट त्या पेशंट कमिशनसाठी जात आहे. अशा कमिशनसाठी जाऊ नका. चांगलं करा, सोशल काय वर्कर म्हणते ना तसं करा. ते माणसात बघा, प्राण्यांमध्ये बघा,
इतर ठिकाणी काही बघू नका, पैसा कामी येत नाही. माझे वडील अचानक गेलेत, अचानक असं बोलता बोलता गेले, पैसा कामी आलेला नाही. तेव्हा सगळ्यांसाठी चांगलं वागा, चांगलं बोला आणि हे जे सांगतात हे करा. अनुभव इतका मला छान आहे. मी किती 10 फेब्रुवारी आलतो आत्तापर्यंत मला इतकं म्हणजे भारी वाटते ना, मी एकही गोळी खाल्लेली नाही. मंडळीने माझ्या एकही गोळी खाल्लेली नाही. ही तुम्ही शेजाऱ्यांना सांगा, दुसऱ्यांना सांगा. आणि हे आज सर बोलतात ना, हे आलेले मटण किंवा अंडी ही इंग्लंड अमेरिकेहून आलेली आहेत. आपल्या रामराज्यात अजिबात नाही आहे. रामराज्यात अजिबात नाही आहे. फक्त आपल्या रामराज्यात काय आहे, ऋषीमुनींचा पाला पाचोळा. आयुष्यात मी पहिल्यांदा स्टेजवर आयुष्यात कसा बोलतोय, फ्रेश फ्रेश बोलतोय का नाही. ही यांची ग्रुप आहे, चव्हाण सरांची ग्रुप आहे आणि माझ्या मेवणीची ग्रुप आहे. परिस्थिती कशी आहे, ज्यावेळेस मला डेड बॉडी म्हणून स्वीकारलं सगळ्यांनी ना, पण वरच्याची कृपा होती, त्याच्यावर पांडुरंगाची कृपा होती. लक्षात ठेवा, तुम्हाला आपल्यासाठी जगा, नवरा बायकोचं प्रेम ठेवा, लाजू नका. सरांना प्रश्न विचारताना अजिबात लाजायचं नाही, म्हणायचं नाही आता कसं काय करू. मी मागा सगळ्यांचे चेहरे पाहिले, सगळ्यांना कर्ज आहे. काय मला सुखी कोणीच दिसला नाही. सुखी फक्त मी सरच होतो आणि आमच्या मागचे सर होते. बरोबर वाटलं का तुम्हाला. आम्ही कसं बोलायचं, हसून खेळू. बाकीचे आता खाऊ का नको का, खायचे वस्तूच खा. जे नाही खायचे त्यांनी सांगितले हे खाऊ नका, ते खाऊ नका. परिस्थिती इतकी वाईट आहे आज. तुम्ही फ्लावर, तुम्ही शेतकरी असतात न कोणी नसाल, आपलं बेनिवा पहिलं औषध काय होतं, काहीच नाही. गोमूत्र शिपायचं, ते BSC पावडर मारायची. आता काय बेनिवा, काय काय नवीन काही लई बरंच काही. ते बेनिवाचा एवढा साईड इफेक्ट आहे का, जेणेकरून 21 दिवस तो मच्छरला जवळ येऊन देत नाही. तर आपण माणूस खातोय, आपल्या शरीरात काय की काय खाता, ते इंजेक्शन, त्या कोंबड्याला इंजेक्शन देतात. माझ्यासारखा मटण घालायला कोणीच नाही. 3 टाइम मटण घालतो, 3 टाइम. परिस्थिती इतकी वाईट आहे. मी तंबाखू गुटखा भरपूर खायचा. मी लाजत नाही सांगायला. पाप केले, फेडलं मी, जेवढं पाप केलं तेवढं फेडलं. आता पुण्य करायचं. शेजारी आज तुम्ही परत नाही इथं, तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना सांगा. काय सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की या बघा काय चाललंय आणि तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं. एवढं शिकला तरी तुम्हाला लय मिळाले. 3000 रुपये तुम्ही दिले, त्यात तुम्ही 500 रुपयाचं तर 1000 रुपयाचं घेऊनच चालले. बरोबर, त्यांना काय राहिलं, म्हणजे 1000 रुपयाला हे डिश घेऊन या, कुठून नाही जा, कुठून नाही या ना. मला घेऊन येताना 1000 रुपयाची जी खाल्लेली डिश आहे ना, मी देतो 1000 रुपये, तुम्ही घेऊन या. मी घरी प्रयत्न केला करायचं ही डिश, नाही जमली. तेव्हा जे काय तुम्हाला साध्य करायचे, मला थोडक्यात काय म्हणायचे, स्वतःसाठी जगा. मला भरपूर काही सांगायचे अजून, पण वेळ तेवढा नाही. सरच कसे काटून कुठून सांगतात, आम्हाला ऐकायला येत होतं. परिस्थिती तशी नाही आहे आणि ते त्यांच्यासाठी काहीच नाही. उरत असतील थोडेफार 10-20 त्यांचे कुटुंब आहे, मुलगा आहे, बाप आहे, काय बायको आहे, त्यांना काय करायला. बायको म्हणजे काय आणलं, काय कामावलं, त्यांनी काय सांगायचं, दिलं पाहिजे. उलट मी तर म्हणतो या मताचा आहे, तुम्ही आपल्यामुळं 4 लोक जर चांगली सदृढ झाली तर अतिशय छान होईल. त्यासाठी जास्त प्रयत्न करा. कमिशनचा विषय नाही आहे. मी खोटं बोलत नाही. माझ्या समोरचे 4 लोक मी घेऊन आलेले आणि तू मधलं पैशावाला आहे. इथं एवढ्याला नाही आवडायचा बोलला, तो आलाय का आलाय बिचाऱ्याला. त्याच्या सर काय आजार त्याला काहीच नाही, पण त्याला तरी जगायची इच्छा आहे अजून. मला म्हणतो चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे तो कायसाठी आलेला आहे, आपल्यासाठी आलेला आहे का त्यांच्यासाठी आलेला आहे. तर त्यांनी 4 लोक जर केली बिचाऱ्यांनी तर चांगली गोष्ट आहे ना. तसं तुम्ही पण आज भरपूर सांगायचं, अजून बोलायचं की थांबूया. नाही ठीक आहे, काय नाही प्रॉब्लेम सर. हा काय होतं टायमाचा. आणि मला अतिशय यांच्यामुळे मला स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली ना, तिथं अतिशय छान. मला मनापासून. तुमचं वजन किती कमी झालं सर? माझं 94 किलो वेट होतं, आता कमीत कमी माझं 78 किलो आहे. आता 78 किलो आहे आणि एकदम छान वाटते. मला असं उभं राहिलं ना, असं खाली दिसत नव्हतं, काय दिसत नव्हतं, असं पायी असा होत नव्हता. आज मी कुठल्याही क्षणात इथून तिकडे उडी मारू शकतो, काही करू शकतो. न गोळी खाता. गोळी अजूनपर्यंत मी घरी इथून गेल्यापासून पांडुरंगा शपथ माझ्या मंडळी आत्ता बनला एकही गोळी खाल्लेली नाही. जरी वाटलं ना आता थोडासा घसा दुखायला लागले का, आपलं थोडंसं काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं, फास्ट लगेच बंद करायचं, जेवण जनावरासारखं बंद करायचं
आणि बाथरूममध्ये जायचं, कोमट पाण्याचं एनवे घ्यायचा, सकाळचं रुटीन चालू. काहीच होत नाही. मी स्वतःचे स्वतः डॉक्टर म्हणा बनलो मी ह्या माणसाला म्हणत काय दहावी काय नापास आहे काय, आपण एवढं शिकलोय, डॉक्टर पुढे काय पुढे. मंडळीला मी 40 वेळा बोललो, चुकीचं आहे. पण अक्षरशः सरांना किती फोन झाले सर माझे, कंटाळले सर माझे फोन घ्यायला. मग प्रश्न तेवढे, माझे उत्तर तेवढे, प्रश्न तेवढेच आहे. आणि मार्केटिंग लाईन मधला फुल मॅन आहे. मला मार्केटिंगमध्ये जे तुमच्या मला माणसाच्या नशिबास दिसतं मला पुढं, तेवढे मला देवाने देण दिलेली आहे. मला समोरच्या माणसाच्या मनात काय आहे किंवा काय मला कळतं, देवाने एक दिन दिलेली मला. मी अक्षरशः जिथं जिथं जाईल ना, माझा बिझनेस सोडून दिलाय, सगळं सोडून दिलंय. तुला काय वाटतं, लेडीज असो जेंट्स असो, सांगायचं असं करा तसं करा. सरांना विचार, तू कशाला सांगतो ग बस, माझ्याकडे वाटू दे. म्हणजे आपली सांगण्याची पद्धत वेगळी असते, त्यांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना अनुभव जास्त आहेत, आपल्याला अनुभव कमी आहे. तरी सुधरा, आपण स्वतःसाठी सुधारा, दुसऱ्यालाही सुधरा, त्यातून पुण्य मिळेल. देवाच्या पाया पडतो कायसाठी, पुण्य मिळायसाठी, बरोबर. मग आपण काय करतो, देव पापी करतो का आपण पापी होतो? आपण देवाला पापी करतो. नारळ फोडतो, तुला मला पास कर, तशी गंमत आपली. तसं दुसऱ्याला सुधरून मग पुण्य मिळवा. पुण्य पाप हे आपल्या इथंच आहे. पुन्हा परत परत पुढंच काही नाही. भविष्य तू कोणी बघितलं यमदेव पाहिलंय, कोण आलाय सांगायला नाही. देवही तुम्हीच, माणसंही तुम्हीच, पुण्य पाप तुमचंच. तेव्हा लक्षात ठेवा, बरंच काही सांगण्यासारखं. आणि इतर लोकांनाही सांगा, हे करा ते करा. आणि पहिलं तुम्ही सुधरा. पहिलं काय सुद्धा तुम्ही सुधरा. जे त्यांनी सरांनी सांगितले ना, त्याचा फॉलोअप घ्या. मॅडम तुम्ही खास करून ज्यांचे 100 किलोच्या वेट पुढे तुम्ही जास्त दिवस जगणार नाही, 100% सांगतो मी. कारण तुम्हाला जेवण त्या पद्धतीने, तुम्हाला राणी म्हणतच आराम करू नका, लोकांची धोनी मांडी करा, पण ती कामं करा. असं घरात बसून राहू नका, काही पण करा, चाला, पुढं पळा, नुसतं पळत राहा. पण घरात असं शांत बसून आराम. श्रीमंत लोकांमध्ये लय आजार आहे, कशाने? त्याला काय अडचण आहे? त्याला लय मोठी अडचण आहे. आयतं मिळते त्याला, आयतं. त्याचं हातपाय हलती नाहीत, काहीच नाही. जे येते पौष्टिक बेकरीचा खाना हे करतात, आपण खातोय. तुमची कुठे गेले? तुम्ही जाणार ना, तुम्हीच खा ना. ही पद्धत ठेवा. बरंच काही बोलायचं सर, आम्हाला आता विश्रांती द्या. फोन नंबर सांगा तुमचा. माझा फोन नंबर आहे 9970321820. काही अडचण आली तरी मला विचारा, नाही सरांना विचारा. मी जेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहेच आहे. पण मी पण एवढा काही यायचे इतका ज्ञानी नाहीये. तेव्हा सगळे अनुभव मला जे अनुभव आले तेच सांगेन मी 80 लोक इकडे पाठवून सुद्धा बरेच लोक मी स्वतः वैयक्तिक नीट केले. आणि व्यसन, पहिली गोष्ट व्यसन सोडा, अतिशय महत्वाचे आहे. व्यसन ज्याच्या घरी त्याचं सुख कायच नाही, कशातच नाही, त्याने इथं जगावंच नाही. मी म्हणतो हे लोकांसाठी अतिशय मी केलंय ना. मी म्हणत नाही मी लय धुवून आलेलो आहे, असातला भाग नाही. मी जे पाप केलं ते तुम्ही करू नका. आतापर्यंत मी माझ्या गावामध्ये माझी मंडळी सरपंच पदावर, तरी पण मी काय केलं, लोकांना मला नको तुमचं मत, मला आता अजूनही म्हणतात उभं राहा, निवडून देऊ नका, मला निवडून देऊ नका. ज्या घरात मी जातो ना, त्या घरात फक्त सांगतो तुम्ही दारू सोडा, असं करा तसं करा, चांगलं बघा. अक्षरशः काय त्यांच्या माझ्या हे महिला पाया पडल्यात, नाना तुमच्यामुळे आमचं चांगलं झालं. अहो मग मी कोण करणार आहे? मी जेवढं पहिलं पाप केले तेच धुवायचं काम करतो. तुम्हाला काही सांगू आता, माझी आई गेली, वडील गेले, त्यांना सुख घेता नाही आलं. मला एवढं गठोडे ठेवले, त्याचा काय उपयोग आहे? आता जेव्हा त्यांना माझी गरज होती तेव्हा नाही घेतात. आता सगळ्यांचं हे जे पुण्य मिळवायचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. आणि महत्वाचं मध्ये दुसऱ्यांपेक्षा जागण्यापेक्षा पहिलं स्वतःसाठी जागा. कोणी नाही, आई नाही, वडील नाही, बायको नाही, कोणी लेख सोना कुणी कोणाच्या नाहीये. हे फक्त दाखवायला प्रेम आहे. तुम्ही चांगला वागला, चांगलं शिक्षण दिलं तर चांगलं म्हणणार आहे. आणि हे सगळं आपल्याला स्मशानभूमी दिसतं. पुढं स्मशानात लय लोक आले ना आपल्यावर, दहाव्याला याला त्याला, लय भारी होतं रे, ह्याचा रिझल्ट तिथे. तेव्हा माझं एक वैयक्तिक मत आहे का आपण तर सुधरा, दुसऱ्यालाही सुधरा. आणि सरांनाही तेवढाच आनंद आहे. काही नाही, ज्याला ज्याच्या नशिबात आहे त्याला मिळणारच आहे, ज्याला नाही त्याला नाही मिळणार. ज्याने आयुष्यभर कष्ट केलं त्यालाही नाही मिळणार, आणि ज्याला त्याला रस्त्याला गावणार आहे. ह्या गोष्टी जपा. आणि आपल्या आईवडिलांना पहिली गोष्ट जीव लावा. जे माझ्याकडून हरले
की तुम्ही हारू नका. अजून बरंच काही आहे युट्यूबला. मी तुम्हाला जेव्हा सरांची संधी येईल तेव्हा येणारच आहे तुम्हाला परत परत. आता सर मला एवढ्या भाषणावर सोडणार नाही, मलाही माहिती आहे. चला सरांसाठी जोरदार टाळ्या वाटू आपण. ते आज ते सेवेला आले आणि अनुभव त्यांनी शेअर केला. पहिल्यांदाच एवढे बोलले आयुष्यात. पहिली गोष्ट, आयुष्यात मी माईक पहिल्यांदा हातात घेतलाय. माझ्या राजकारणातला गुरु माताजी सेठ पांडुरंग पोगरकर हे माझे राजकीय गुरु जिल्हा परिषद. ते म्हटले तू असं कर. ते लय दिवसापासून